हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर नवीन नाही, हा तसं खूप दिवस झालं ब्लॉग एडिट करून. तर काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे आपले आत्तामध्ये आपलं उन्हाळ्यामध्ये कैऱ्यांचा सीझन आला होता, त्यावेळेला कैऱ्या आणल्या होत्या मी खूप साऱ्या. तर आपण बनवणार आहे झटपट असं खाण्यासाठी लोणचं. तर चला पहा कशी बनवते मी लोणचं. ते इथे पहा मी कैऱ्या घेतलेल्या आहेत 5-6. स्वच्छ धुवून घेतलं ते, आणि हे जे टोक आहे कैऱ्यांचं ते आपण काढून घेतले आणि पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहेत नाही कैऱ्या. पहा स्वच्छ असं धुवून घ्यायचं, कारण त्याला जो चिक असतो तो चांगला नसतो नाही का. त्यामुळे आता कैऱ्या धुवून घेतल्याच्या नंतर आपण आता पुसून घेऊयात एका ताटलीमध्ये. हे पहा सर्व अशा कैऱ्या एक एक करून स्वच्छ असं पुसून घेतलेल्या आहेत. आणि एकीकडे माहीत ज्यावेळेला कैऱ्या म्हणजे हे रेसिपी बनवायचं चाललं होतं त्यावेळेलाच आपली लाईव्हसुद्धा चालू होती. तर लाईव्हवर बोलता बोलता इकडे आपलं चालू होतं कैऱ्या पुसायचं काम, त्यामुळे थोडासा टाईम गेला त्याच्यामध्ये. पण चला आपलं लाईव्हसुद्धा आपली गरजेची असते. आपले जे फ्रेंड्स असतात रोजचे ते ठराविक टायमाला वाट पाहत असतात की आपलं लाईव्ह येणार आहे असं. त्यामुळे मग त्यांच्याशी लाईव्ह घेता एकीकडे लाईव्हला पण हे दाखवत होते आणि इकडे आपला ब्लॉगसुद्धा चालू होता. तर पहा इथे सगळ्या अशा कैऱ्या स्वच्छ असं धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आणि आता इथं आपण सर्व कैऱ्या आहेत ना बारीक चिरून घेऊयात. एक आधी मी तुम्हाला चिरून दाखवते. ही बारीक चिरून घेतली आहे, जास्त जाड नाही चिरून घ्यायच्या, खूप आणि बारीक पण नाही चिरायच्या, कारण मग खूप बारीक चिरलं ना तर मग जास्तच नाही का असं मऊ पडतील त्या. थोडंसं मोठं क्रंची लागलं पाहिजे थोडंसं लोणचं खाताना. हे आपण जे वर्षभरासाठी जे लोणचं बनवतो ना ते मुरायला खूप वेळ लागतो, पण हे जे लोणचं आपण बनवणार आहे ना हे किती 4-5 दिवसामध्ये तर आपलं संपून जातं लोणचं हे. आणि थोडंसं जे क्रंची पण आहे ना तो सुद्धा ह्याच्यामध्ये राहिला पाहिजे, म्हणून खूप जास्त बारीक पण नाही चिरायचं आणि खूप मोठ्या पण नाही ठेवायच्या. मोठ्या ठेवलं की ते तर व्यवस्थित असं तिखट मीठ त्याला लागणार नाही. त्यामुळं पहा खूप मोठं नाही खूप बारीक नाही असं चिरून घेतलेलं आहे मी. इथे पहा आता सुरुवात केली आपण चिरायला लोणच्याची फोडी. एवढ्याच फोडी मी सगळ्या चिरल्या आहेत आणि हे लोणचं बनवायला हार्डली 5 ते 10 मिनटं लागलीत. आता इथं पहा सगळं अशा कैऱ्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. तर पहा खूप जास्त मोठ्या नाही चिरल्या आणि खूप बारीक नाही चिरल्या. पाहू शकता इथं लगेच रुद्रांनी लगेच चिरलं की फोडी गायब केल्या 2-3. लगेच त्याला खूप आवडतं, कच्ची कैरी खूप आवडते त्याला नाही का. रुद्राचं झालं की लगेच अंशू पण आला होता, त्याला पण दिली. आणि आता हे पाहत आपण चिरलेल्या ह्याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेऊयात, मीठ लागन तसं टाकून घेऊयात. तिखट पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्या. आता इथं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण एकीकडे आहे ना फोडणी देण्यासाठी तेल ठेवूयात तापायला. इथे पहा आता माझी जी बारकी फोडणीची कढई आहे त्यामध्ये ऑलरेडी मी दुसऱ्याला फोडणी दिली होती, त्यामुळे ती कढई खराब होती. मग आता मी इथं वाटीमध्येच तेल ठेवले आणि बारीक याच्यावर ठेवलेलं आहे, जास्त मोठा नाही गॅस कुठेही केला, कारण जर जास्त मोठा केला गॅस तर आपली ही जी वाटी आहे स्टीलची ती जळून जाईल. आणि इथे पाहिजे ना काहीतरी पडल्यासारखं वाटलं होतं, ते काढायचं होतं पण तेल ओतून घेतलं आधी मी. हे पाहिजे इथं मध्येच काहीतरी दिसतंय. आता आपण एक चमचा घेऊयात आणि चमच्याने आपण हे आता काढून घेऊयात. एकच मिनटं मी चमचा घेते. हे पहा एक चमच्याने आपण काढून घेऊयात. हे आहे ते, कारण सीजन असं आहे ना चिलटं वगैरे पण भरपूर हे होतात, तरी भरपूर आपण हे करतो नाही का, तरीसुद्धा एक आलंच चिलटं ते काढून घेतलं आपण. आणि आता तेल आता गरम होत आलेलं आहे. पहा कसं गरम झालेलं लगेच लक्षात येते. आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊयात. आणि जिरे मोहरी तडतडले ना चांगली की याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊयात. आणि हे पहा हळद टाकून घेतली, मस्त अशी फोडणी तयार झालेली. आता ही फोडणी आपण या लोणच्यावर टाकून घेऊयात, म्हणजे ज्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत. तर पहा किती छान दिसते पहा बरं. तर आणि झालं आपलं लोणचंसुद्धा तयार आहे. आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. आधी चांगलं मिक्स करून घेते आणि मग काढून घेते. तर पहा कसं वाटलं तुम्हाला आपला हा छोटासा ब्लॉग. खूप दिवस झाले पेंडिंगमध्ये होता, त्यामुळे एडिट केलं आहे आणि टाकला आहे. तर कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि हो एकदा करून पाहायला नक्कीच करून पहा. चला तर मग पहा की छान वाटतं दिसते. आवडल्यास आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. बाय.